सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की सगळे डॉक्युमेंट्स रेडी करा. स्क्रुटनीला जायचं आहे. एकतर ऑनलाईन करायचं पण शक्यतो मी असं म्हणेन ऑनलाईन हे व्हेरिफिकेशन करू नका. तुमच्या जिल्ह्याचं जिथे एफसी सेंटर आहे, विद्यार्थी सहायता केंद्र सीईटी सेलने जे स्वतः दिलेले आहे त्या ठिकाणी जायचे आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे. आणि त्या फॉर एक्झाम्पल धाराशिव तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद सोलापूर हायवेवर त्याचा ॲड्रेस दिलेला आहे. किरण कदम हे तुमचे कॉन्टॅक्ट पर्सन असणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. असं प्रत्येक. नमस्कार मित्रांनो, अखेर तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंग सीईटीच्या कॅप राऊंड प्रोसेसचे रजिस्ट्रेशन कालपासून सुरू झालेले आहेत. गेल्या वर्षी हे रजिस्ट्रेशन प्रोसेस 28 जूनला झाली होती आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी मला कमेंटमध्ये विचारत होते की सर यावर्षी अजून पण रजिस्ट्रेशन सुरू कसे झालेले नाही. मित्रांनो, काल सीईटी सेलने सुरू केलेली ही प्रक्रिया लगेचच तुम्ही आज रजिस्ट्रेशन करावं असं काही नाही, कारण त्याचा कालावधी त्यांनी तुम्हाला 10 ते 12 दिवसाचा दिलेला आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. सुरुवातीच्या टाईम पिरियडला काही ग्लिचेस पण त्या ठिकाणी असतात, सो गडबड करू नका. सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की सगळे डॉक्युमेंट्स रेडी करा. तुमच्याकडे एक ना एक डॉक्युमेंटची कॉपी रेडी पाहिजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि बघूया आपण सीईटी सेलने याच्या कुठल्या कुठल्या डेट्स दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला जायचं आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की फॉर्म प्रक्रिया कशी आहे, कशा पद्धतीने कॅप राऊंड प्रोसेस असतात, कशा पद्धतीने कॉलेज लिस्ट तयार करायची असते, सो डोंट वरी. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण संपूर्ण ॲडमिशन गाईड इंजिनिअरिंगसाठीचा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग बघूयात सीईटी सेलच्या या वेबसाईटवरती नेमकी काय नोटीस सीईटी सेलने दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकताय. ॲडमिशन फॉर BE BTech मास्टर आणि डिग्री कोर्ससाठी त्यांनी जी नोटीस आहे ती पण आपण पाहूया. त्यांची कालची डेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. हे पहा, 2 जुलैला आलेलं हे नोटिफिकेशन आहे. ॲडमिशन नोटीस फॉर BE and BTech. आणि त्याचबरोबर या नोटीसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डेट पण दिसतील. मित्रांनो, 1 मिनिट पहा. पहिली जी आपली रजिस्ट्रेशनची तारीख असणार आहे तुम्ही इथं बघू शकताय. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करून त्याची फीस भरलेली त्यांना आता डबल फीस भरायची गरज नाही, परंतु ज्यांनी जेईमधून किंवा नीटमधून स्कोअर आणलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना इथं रजिस्ट्रेशन करायचं जेईचा स्कोअर ॲप्लिकेबल करण्यासाठी त्यांना मात्र फीस भरायला लागणार आहे. नॉन रिझल्ट कॅन्डिडेटसाठी 1300 आणि रिझल्ट कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये फीस त्यांनी ठेवलेली आहे. आता तुम्ही बघू शकताय की फर्स्ट नोटीस जी आहे ती कशा संदर्भात आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. त्याची तारीख तुम्हाला दिलेली आहे. पहा, 2 जुलैला ही सुरू झालेली म्हणजे कालपासून, आणि 12 जुलैला 5 वाजेपर्यंत तुमचे ॲडमिशन पोर्टल सुरू राहणार आहे. त्यामुळं जवळपास 10 दिवसाचा कालावधी तुम्हाला रजिस्ट्रेशनला दिलेला आहे. त्यासाठी लगेचच गडबड करू नका आणि शेवटी पण 11-12 तारखेला आपल्याला नाही भरायचं. अगोदर तुम्ही डॉक्युमेंट्स सगळे रेडी करा आणि येत्या 1-2 दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सगळी माहिती तुमची इत्थंभूत भरायची आहे आणि जी काय माहिती तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल प्लस तुमचं ॲकॅडमिक जे असेल 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, सीईटीचा स्कोअर आणि त्याचबरोबर तुमचे जे रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमचं काही गॅप सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ते सगळे डॉक्युमेंट्स अगोदर रेडी करा. आणि ते डॉक्युमेंट्स रेडी केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता हा फॉर्म भरत असताना तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून भरू शकता, तुमच्या घरच्या कॉम्प्युटरवरून भरू शकता. ज्यांच्याकडे ही सुविधा नाही ते सायबर कॅफेवरती, इंटरनेट कॅफेवरती जाऊन फॉर्म भरू शकता. किंवा शासनानं काय केलेलं आहे तुम्हाला एफसी सेंटर दिलेले आहेत, विद्यार्थी सहाय्यता केंद्र. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आहेत. त्याची पण मी यादी तुम्हाला इथं दाखवणार आहे. शासनानं कोणत्या जिल्ह्यासाठी कुठलं एफसी सेंटर दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरता येणार आहे. कुठल्याही प्रकारचा चार्ज त्यांना घेता येणार नाही. ते तुम्हाला फ्रीमध्ये तिथं तुमचा फॉर्म भरून देणार आहेत. प्लस तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन देखील डॉक्युमेंटचं केलं जाणार आहे. इवन दो तुम्ही जर घरी फॉर्म भरणार असाल किंवा इंटरनेट कॅफेवरती रजिस्ट्रेशन करणार असाल तरीसुद्धा त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फिजिकली त्या एफसी सेंटरवर जायचं आहे. तसे तर दोन्ही मोड आहेत, ऑनलाईन मोड पण आहे आणि ऑफलाईन मोड पण आहे. 1 मिनिट मी दाखवतो ते पण तुम्हाला. हे पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला त्याची जी तारीख दिलेली की आता तुम्ही जर आज रजिस्ट्रेशन केलं तर लगेचच फॉर्म भरला की तुम्हाला 3 ते 13
म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही खूप महत्त्वाची स्टेप आहे मित्रांनो. 3 जुलै म्हणजे आजपासून तुम्ही जर काल फॉर्म भरला असेल याची प्रिंट घेऊन 13 तारखेच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रुटनीला जायचं आहे. एकतर ऑनलाईन करायचं आहे, पण शक्यतो मी असं म्हणेन ऑनलाईन हे व्हेरिफिकेशन करू नका. तुमच्या जिल्ह्याचं जिथं FC सेंटर आहे, विद्यार्थी सहायता केंद्र CET सेलने जे स्वतः दिलेलं आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. आणि त्याची जी व्हेरिफिकेशन स्लिप आहे ती सुद्धा तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहे, ती तुम्हाला जपून ठेवायची. आता तुम्ही बघू शकता, इथं मी दाखवतो तुम्हाला, पहा. ही फिजिकल स्क्रुटनी जी आहे म्हणजे त्या FC सेंटरवर तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी डेट आहे मित्रांनो, त्या डेटकडे पण आपण लक्ष देऊयात. बघू शकताय तुम्ही इथं डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. एकदा का तुमचं रजिस्ट्रेशन झालं 13 तारखेपर्यंत की CET सेलला तुमची इन्फॉर्मेशन पोहोचलेली असणार आहे. त्यानंतर CET सेल 15 तारखेला तुमची PML प्रोड्यूस करणार आहे, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणूयात. प्रोव्हिजनल म्हणजे मेरिट लिस्टच असणार आहे, पण त्याच्यामध्ये जर काही चुका त्यांच्याकडून तुमच्या माहितीच्या याच्यावरती झालेल्या असतील तर त्याच्यासाठी त्यांनी ग्रॅव्हियन्स पिरियड दिलेला आहे. ग्रॅव्हियन्स पिरियड म्हणजे काय असतो, 16, 17, 18 याच्या 3 दिवसाच्या तारखा आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये बघताना तुमच्या रँकच्या हिशोबाने जी काही माहिती चुकीची जर तिथं आली असेल, तुम्ही CET स्कोअर दिला आहे 95, त्यांच्याकडून चुकून 94 आला, 93 आला, तर तुम्ही तिथं ऑब्जेक्शन रेज करू शकता. आणि त्याच्यासाठीचे हे 3 दिवस आहेत. म्हणजे 15 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचे तुमचं नाव, तुमचा डेटा, तुमची जी माहिती आलेली आहे मेरिट लिस्टनुसार, त्यानुसार तुमचा रँक प्रोड्यूस झाला. जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर हे 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये तुम्हाला ते ऑब्जेक्शन रेज करायचे मित्रांनो. आणि 16, 17, 18 जुलैला तुम्ही ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर CET सेल परत काय करेल ते पण सांगतो. परत CET सेल काय करणार आहे तर फायनल मेरिट लिस्ट लावणार आहे. CET सेल काय करते मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट लावते. पहा, ते पण दाखवते. हे पहा, 20 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाणार आहे. ही मात्र फायनल असणार आहे. इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन देखील घेता येणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी तिथं 3 दिवस तुम्हाला CET सेलने दिले होते. तुमचा जर डेटामध्ये काही एरर आला तर तुम्ही बदलून द्या बाबा, आम्हाला सांगा की आम्ही माहिती तुमची चुकीची दिलेली आहे. ओके. सो तसं बऱ्याच अंशी तर होतच नाही, पण एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत ते होऊ शकतं. सो CET सेल त्याच्यामध्ये चेंज करून फायनल मेरिट लिस्ट 20 तारखेला डिस्प्ले करणार आहे. आणि 20 तारखेला एकदा मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली की तिथून पुढची जी प्रक्रिया आहे आता तुम्हाला ते दाखवतो. त्याच्या ज्या डेट्स आहेत सध्या तरी CET सेलने इथं दिलेल्या नाहीत. तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत, काय काय करायचं आहे, त्याची माहिती CET सेलने तुम्हाला इथं काय केलेले दिलेली आहे. आता तुम्हाला मी ते FC सेंटर्स दाखवतो, जे की प्रत्येक जिल्ह्याला CET सेलनं ठरवून दिलेले आहेत. त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन त्या FC सेंटरचे झालेले आहेत. त्याची एक यादी तुम्हाला हे पहा इथं पण दिलेलं आहे, विद्यार्थी सहाय्यता केंद्राची यादी तुम्ही बघू शकताय. जसं की अहिल्यानगरला कुठलं आहे, अहिल्यानगरला संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिले. बीडसाठी कुठलं दिलं मित्रांनो तर सावरकर आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज दिलेले. बुलढाणासाठी पंकज लद्दाड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट स्टडी येलगाव दिलेले. धाराशिवसाठी तेरणा इंजिनिअरिंग दिलेले. धाराशिवच्या विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी तेरणा इंजिनिअरिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे धाराशिवच्या स्टुडंटसाठी. धुळेसाठी लेट बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज दिलेलं आहे. जळगावसाठी KCE सोसायटी दिले. जालनासाठी जालना एज्युकेशन सोसायटी RG बागडिया दिलेलं आहे. नागपूरसाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर FC सेंटर दिले. नंदुरबारसाठी NTVS कॉलेज ऑफ एज्युकेशन नंदुरबार दिलेलं आहे. पालघरसाठी सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर थांबा पुढचे पण दाखवतो. परभणीसाठी ज्ञानप्रसारक DSM कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स दिलेलं आहे. त्यानंतर रायगडसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी DIBATU दिलेलं आहे. रत्नागिरीसाठी लोकनेते शामराव पेझे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिलेलं आहे. सांगलीसाठी राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. सातारासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड दिलेलं आहे. सिंधुदुर्गसाठी सिंधुदुर्गसाठी शिक्षण प्रसारक मंडळस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग SSPM दिलेले. वर्धासाठी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी ते
गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर हिंगोलीसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हिंगोली दिलेलं आहे. ठाणे न्यू मुंबईसाठी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिलेलं आहे. कोल्हापूरसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर दिलेलं आहे. नागपूर 2 साठी KDK कॉलेज दिलेलं आहे. चंद्रपूरसाठी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज दिलेलं आहे. सो ह्याची लिस्ट जी आहे वेबसाईटची ती तुमच्या FC सेंटरची त्यांनी दिलेले आहे, त्याचे ॲड्रेस पण दिलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी जे कोऑर्डिनेटर राहणार आहेत, कॉन्टॅक्ट पर्सन, तुम्हाला FC सेंटरला जायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, आता इथं तुम्हाला दाखवतो मी की तुम्ही चेक करू शकता. पहा, फॉर एक्झाम्पल धाराशिव तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद सोलापूर हायवेवर त्याचा ॲड्रेस दिलेला आहे. किरण कदम हे तुमचे कॉन्टॅक्ट पर्सन असणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. असं प्रत्येक FC सेंटरला काय केलेलं आहे की त्या कॉन्टॅक्ट पर्सनचे नावं आणि नंबर पण दिलेले, तुम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळणारच आहे. हे सगळे FC सेंटर आपल्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र म्हणजे तुम्हाला मदत करण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र आहेत, जे की शासनानं CET सेलने दिलेले आहेत. आणि शेवटी तुम्ही ज्यावेळी तुमचा फॉर्म कुठून पण भरणार आहे तर त्याच ठिकाणी जायचं आहे तुम्हाला. कुठे? FC सेंटरला जायचं, कारण तिथं तुम्ही फॉर्म व्हेरीफाय केल्याशिवाय तुमचं काम होणार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं काम काय होणार नाही, पूर्ण होणार नाही. जरी तुम्ही फॉर्म घरी भरला तरी FC सेंटरला जाऊन प्रत्यक्षात या कोऑर्डिनेटर पर्सनकडून तुम्हाला त्या कॉलेजकडून त्या FC सेंटरकडून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्याची एक स्लिप घ्यायची आहे, एक्नॉलेजमेंट स्लिप. हेन्स द डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड. तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट खरे आहेत की खोटे आहेत हे FC सेंटरलाच त्या ठिकाणी ते प्रूव्ह करणार आहेत. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही स्कॅम असेल तर कदाचित तुमची ॲडमिशन प्रोसेस 100% CET सेल किंवा त्या ठिकाणचं FC सेंटर थांबवू शकतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फ्रॉड न करता जे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत तेच अपलोड करा, कारण ते डॉक्युमेंट्स फिजिकली तुम्हाला FC सेंटरला घेऊन जायचे आहेत आणि व्हेरीफाय करून घ्यायचे. सध्या तरी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट 20 जुलैला लागणार आहे. तिथपर्यंतच्या डेट्स CET सेलने दिलेल्या आहेत, बरोबर. सो तिथून पुढे काय, पुढची चिंता अजिबात करू नका. लवकरच आपण भेटूयात दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, कारण फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमची कॅप राऊंड प्रोसेस 21 जुलैपासून म्हणजे साधारणतः 25 जुलैच्या आसपास ही प्रोसेस सुरू होणार आहे. तर लक्षात ठेवा, अजूनही तुमच्याकडे कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी 20 दिवस आहेत. माझा व्हिडिओ जर पाहिला नसेल कॉलेज लिस्ट संदर्भातचा की कशा पद्धतीने आपल्याला कस्टमाइज करायचं आहे, मी सुद्धा तुम्हाला कॉलेजेसच्या लिस्ट प्रोव्हाइड करणारच आहे. पण तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार लिस्ट तयार करून ठेवायची. एकदा तुमच्याकडे भरपूर वेळ आहे मित्रांनो, आणि रजिस्ट्रेशन उद्या परवामध्ये तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येकाने FC सेंटरला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे. डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ॲडमिशन प्रक्रियेच्या पुढच्या स्टेपबद्दल माहिती घेऊन. धन्यवाद.